काय करताय हो? काय हे झाड गेल्यात उंच हम्म. हादग्याची. लयच आता उंच झाले. होय होय की काय हे फुलं बी बरीचशी पडल्यात आहे का. ती वाळलेली फुलं आहे ती. वाळलेले आहेत मग काय काढायची झालीच नाहीत नव्हतं आपल्याला त्याच्यामुळं. म्हणून तर आज फुलं काढायला म्हणून आले. फुलं काढायच्या का शेंगा पण दिसतात ग कुठं कुठं ही काय बारीक शेंगा? हा शेंगा आहेत पण अजून जून झालेल्या नाहीत हो, लयच कवळ्या आहेत त्या. हा त्यापेक्षा आज फुलंच काढूया. फुलं हो. आणि मग फुलाच काय करशील. फुलाचं भजी करूया आज. फुलाची भजी. हम्म. अगं पण फुलाची भाजी एकदा केली होती आपण. भाजी केली होती म्हणून आता भजी करायची. असं म्हणतेस मी. हा. चालते चालते पण कोळी कोळी चांगली चांगली फुलं पण ती आता काढायची ना. काढायची कशी फुलं. तुम्ही वालवली झाडं उंचच्या उंच मग काय आता? करायचं. शिडी लावून बघा नसेल शिडी? तर मग फांद्या काढा. थांब थांब शिडीच लावून बघतो बरं. चालतंय चालतंय. ती हाताला नाही येणार अशी वाकून. नाही ना उंच लय उंच आहे. थांब शिडीच लावतो. सांभाळून नीट. होय त्याचं काय आहे हादग्याची झाड ही लय नाजूक. काय ते का होतं बघा नसेल शिडी तर धर. राहू दे. शिडी धर नाही मला पाडशील. होय. पाय बी मोडला मी पुन्हा कुठं बसायचं. नका हा नको. असं ते शिडी धर. अहो नको थांबा. काय होतंय काय काय होत नाही दम. थांब थांब झाड पडलं. थांब ही फुलं काढतो. इधर बघ बरं. थांब बघ. तुमची सरकच मागात पडेल हो मला. या काली तुम्ही राहू दे आपण नाही नाही फांद्याच ग ही काढूया. काय काढली की फुलं हाताला येतात तेवढं तरी काढूया. आता इधर शिडी फुलं. धरू का तुमची फुलं धरू हो? फुलं धर. पडलो तर पडलो. हो एवढं. तर उतरा खाली. नको नको बस झाली नको परत ओ. पडायला लागला पण दम 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 उतरतो. ही अवघड आहे की ग. राहू दे तिकडे ठेवा. मग काय करायचं काढा फांद्या. फांद्या. हा आणि फांद्या काढून पुन्हा काय करायचं. फुलं फुलं काढून घेऊन बाकीची तुमच्या घाला जनावरांनी. काय फांद्या फांद्या हो. हो पाला बी खातील म्हणा. चालतंय तुमची तसंच एवढी- करतो. एवढी सर्कस करण्यापेक्षा हा. अरे चांगली फुलं आहे ती. चांगली फुलं आहे ती पण फांद्या काढा आणि फुलं काढून घेऊया आपण. चला. असं म्हणतेस मी. होय. बरं थांब तसंच करतो. तुमची सर्कस लय महागात पडेल आम्हाला. लय उंच गेली झाड काढतो. सांभाळून. तोडतो ही झाड. झाड नाही फांदी. बारके बारके हा. अजून एक दोन तोडतो. अजून एक तोडा. कुठनं पळून आलास तू? खाऊ खायच्या खाऊ खायच्या छान छान खाऊ. चला आज फुलांची भाजी करूया भजी करूया. भजी खायची आपण. काय हे अशा पद्धतीनं ह्याची हे असते रचना. एक पान बाहेर येतं परत हे 2-3 जोडलेले असतात. त्याच्या आतलं जे हे परागकण आहे ना हे ह्याला ते कवर केलेलं असते आणि आपल्याला हेच अंकुर काढून टाकायचे असतात. हे कडवटपणा लागतो ह्याचा त्याच्यामुळे हे अशा पद्धतीने हे काढून टाकायचे. आणि उरलेले ह्याचे आपण हे धुवून घेऊन भजी करणार आहे. नुकतीच ही ताजी फुलं काढून आणलीत बघा. आणि मोटरीचं पाणी चालू आहे तर त्या पाण्याखाली चांगली स्वच्छ धुवून घ्यायची. धुवायची तशी गरज नसते झाडावरनं काढून आणलेत पण कसं जरा हवेतली धूळ वगैरे पडलेली असत्या झालेली असते त्यामुळे ते जरा स्वच्छ धुवून घेतलेलं चांगलं असते. मंडळी का नाही हादगा आयुर्वेदिक असतं बघा. आणि काय
हे आयुर्वेदिक आपल्या रानातच आपण केलेलं आहे हो. ही झाडं लावलेली आहेत. त्याचं काय आहे, जनावरांना होतंय खायला, माणसाला होतंय. हां, आणि त्याचबरोबर काय होतंय माहिती आहे का, ह्या जमिनीमध्ये त्याची मुळं खोलवर जात नाही ती. आणि ना तसं झाल्यामुळं काय होतंय, जमिनीतलं नत्र टिकून राहतंय हो. म्हणजे एकंदरीतच काय आहे की हे हादगा झाड आहे का नाही, हे सगळं बघा त्याचं पंचांग आयुर्वेदात म्हणतात त्याला पंचांग. म्हणजे पान, फूल, देठ, मुळं सगळं पाचीच्या पाची अंगानं हे झाड आहे का नाही अतिशय उपयुक्त आणि गुणकारी असं आहे बरं का. तर आता ही जी कुरकुरीत भजी खायचं. हे फुलाच्या आतलं हे जे देठ आहे हे कडू लागतं, त्याच्यामुळे हे काढून टाकायचं. बाकी याची पानं किंवा देठ वगैरे चांगलं लागतं खायला. ते जे अंकुर असतं ते थोडंफार का होईना पण कडू लागतं, त्यामुळे ते काढून टाकायचं पूर्ण. जिथं आपण फुलं ही धुवून आणलेत चांगली पाण्यानं, ते नितळत आहेत तोपर्यंत पीठ मळून घ्यायचे. आणि पीठ मळून झालं की थोडं भिजेपर्यंत आपण चूल पेटवून घेऊ. हे आता मी इथं घेतले पीठ मळायला बेसन पीठ. हे बेसन पीठ जेवढं आपल्याला म्हणजे भजीसाठी जेवढं लागणार त्या मापात आपण घ्यायचं. आपल्याला जेवढं हवं पीठ तेवढं फुलांच्या नुसार. आणि एवढं घेतलं होतं इथे. यात मी आता 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालते. यातच थोडीशी लाल मिरची पूड टाकते. म्हणजे आपल्या आवडीनुसार टाकायचं, जेवढं आपल्याला तिखट हवं नको तेवढ्या ह्याने टाकायचं. थोडीशी हळद, न कळत थोडीशी. चवीनुसार मीठ. थोडीशी धनेपूड. थोडीशी टाकायची. थोडासा खायचं सोडा. म्हणजे जेवढे आपल्याला कुरकुरीत लागतील तेवढ्यानुसार. आणि बेसन पीठ आहे ते जास्त एक म्हणजे कुणाला बाततं जास्त, कुणाला नाही असं, त्याच्यासाठी हा खायचा सोडा. बस. ही कोथिंबीर निवडून घ्यायची, आपल्या शेतातलीच आहे ताजी ताजी. तुम्ही यात मी कॉर्नफ्लॉवर वापरलं आहे, तिथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तांदळाचं पीठ पण वापरू शकता. तसंच आपण जे लाल तिखट वापरलं आहे त्याच्याऐवजी ज्यांना लाल तिखट नाही आवडत त्यांनी मिरची बारीक करून घातली तरी चालते. बारीक 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 चिरून घ्यायची. यातच ना आपण ही कांद्याची पात आहे थोडीशी ती घालूया. छोटी छोटी बारीक बारीक करून घालायची. याचा एक वेगळा स्वाद म्हणतो आपण, तो भज्यांना येईल. तर हे आता आपण सगळं एकत्र मिक्स करून पाण्याने मळून घेऊया. थोडं थोडं पाणी घालत हे मिक्स करायचं, म्हणजे गुठळ्या वगैरे होत नाहीत. ह्या पद्धतीनं असं आपण पीठ आपलं तयार झालं आहे. आता आपलं पीठ भिजते तोपर्यंत आपण चूल पेटवून घेऊया. चूल आता आपली पेटली आहे. त्या कढई ठेवली आहे,
तिथं तेल टाकून तापवून घ्यायचं. तेल तापत आलंय, पण आता पीठ बघूया. आपलं पीठ पण चांगलं भिजलंय. एक एक फूल घेऊन पूर्ण भिजवून घ्यायची. हे आपलं आता तेल तापले. आता आपण एक एक फुलं यात सोडून घ्यायची. या पद्धतीनं आपण बाकीची पण ह्या पद्धतीनं तळून घेणार आहे. हे आपण नेहमी भजी करतो तशा पद्धतीनेच भाजायची, चांगली तांबूस कलर वगैरे असे येईपर्यंत. आणि फक्त आपण जी नेहमी कांदा भजी किंवा पालक भजी, बटाटा भजी करतो त्या पद्धतीनंच फक्त हे आपण फुलं वापरून घेतलीत. तर आपली भजी तर भाजलीच चांगली, कलर पण आलाय चांगला ब्राऊन असा. तर काढून घ्यायची. चांगली नितळून घ्यायची. अशाच पद्धतीनं बाकीची फुलांची भजी पण तळून घ्यायची. तर मंडळी, हादग्याच्या फुलांची ही भजी हा एकदम चांगला सुगंध सुटलाय. खाऊन बघू. कुरकुरीत झाल्यात की एकदम मस्त झालीत का? आवडली का? एक नंबर. असं चांगलं सुगंध खायला असल्यावर अजून काय पाहिजे. तर मंडळी, हादग्याच्या फुलांचं हे आयुर्वेदामध्ये प्रचंड महत्त्व आहे. याच्यामध्ये आयर्न, कॅल्शियम, वेगवेगळ्या प्रकारची इतर काही खनिज ह्या सगळ्यांची भरमार आहे. बऱ्याच वेळेला ह्याच्यामध्ये जो केळफुलासारखा जो देठ असतो ना, त्या देठामुळे कडवट लागतात आणि म्हणून तो केळफूल काढून टाकलं जातं. जर याची भाजी बनवली ना, तर ज्याप्रमाणे आपली अंड्याची बुर्जी तयार होते ना, त्याप्रमाणे याची भाजी होते. काही वेळेला त्याचा थोडासा कडवटपणा राहतो आणि म्हणून कसं आहे की अशा वेगवेगळ्या पद्धतीनं जर ते आपण आहारामध्ये समाविष्ट केलं ना, तर लहान मुलांना, वयस्कर लोकांना हे असं जरा कुरकुरीत चमचमीत खायला जरा आवडतं. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या रेसिपी ह्या आपण केल्या पाहिजेत. आणि ज्या वेळेला हे अगदी ताजं आपण झाडाचं काढून आणून, मगाशी आपण बघितलं त्याप्रमाणे काढून आणून जर एकदम ताजं जर बनवलं ना, तर याची एक लज्जत निश्चितच एक वेगळी असते. तर हादग्याच्या फुलांच्या भजीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयी नक्की कमेंट करा. आणि अशाच प्रकारचे इतर काही व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा गावाकडची चूल हा चॅनल सबस्क्राईब करा. तसेच या व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. खूप खूप धन्यवाद.